आमच्या सर्वांचे मार्गदर्शक देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब यांनी घालून दिलेल्या विचारावरती काम करणारे आमच्या विधिमंडळातील सन्माननीय सदस्य आमचे सहकारी कर्जत जामखेडचे आमदार रोहितदादा पवार साहेब यांच्या अन्नत्याग आंदोलनासाठी उपस्थित असलेले दुसरे आमचे सन्माननीय विधानसभा सदस्य मोहोळचे राजाभाऊजी खरे साहेब, पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व शेतकरी बांधव, पत्रकार बंधू, विविध संघटनांनी यामध्ये सामील झालेले सर्व संघटना, सर्व विचारवंत वारकरी संप्रदाय, या ठिकाणी उपस्थित प्रत्येक घटकातून आलेले सामान्य नागरिक आणि शेतकरी बांधव, खरं तर अधिवेशनामध्ये दादा सगळ्यात जास्त वेळा कर्जमाफीच्या बाबतीमध्ये मी त्या ठिकाणी लवंडे साहेब बोललो. आज दादांनी ज्या पद्धतीनं काही मागण्या मांडल्यात, ह्या कर्जमाफीमध्ये 2019च्या ज्यांना लाभ मिळालाय त्याला लाभ मिळणार नाही, आणि मग 2019चीच परिस्थिती 2026 मध्ये राहिली आहे का हो? मग 2019ला ज्यावेळेस कर्जमाफी मिळाली त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती, त्यावेळेसचं सरकार वेगळं होतं, आणि आज ज्यावेळेस कर्जमाफीचं आपण आश्वासन देऊन त्या ठिकाणी सत्तेमध्ये आलाय, त्यामुळं ते आश्वासन तुम्ही 2024लाच पाळणं आवश्यक होतं. परंतु 2 वर्ष काढली आणि मग दुसऱ्या बाजूला मात्र आता इतक्या नियम अटी शिथे त्या ठिकाणी लावल्यात की त्या ठिकाणी प्रत्यक्षात कर्जमाफी मिळणार हा त्या ठिकाणी SIT लावून संशोधन करण्याचा विषय होऊ शकतो इतका. कारण आपण जर बघितलं तर दादा मी आपल्याला एक उदाहरण सांगतो. सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर DCC बँकेमध्ये आमच्याकडे 1,25,000 लोकांना कर्ज दिलेलं आहे, आणि 1,25,000 दिलेल्या कर्जामध्ये फक्त 28,000 कर्जदार त्या ठिकाणी पात्र आहेत. म्हणजे वरचे 1,00,000 कर्जदार त्या ठिकाणी कर्जमाफीत मिळणारच नाहीत. मग कर्जमाफी कसली? म्हणजे ही कर्जमाफी फक्त 25% आहे, आणि गांगावा मात्र त्या ठिकाणी 200% करायला लागलेत. सोलापूर DCC बँकेतली सामान्य लोकांची, मग नॅशनलाइज बँकेतला तर विषय वेगळा आहे. म्हणजे एक उदाहरणार्थ जर 1.25 लाख लोकात 28,000 लोकांना कर्जमाफी मिळणार आहे तर ही कर्जमाफी फसवी नाही का? आणि मग आपल्याला या निमित्तानं ही कर्जमाफी देत असताना मागे आपण बघितलं की त्या ठिकाणी नोटबंदी झाली, लाईनीत उभा राहिलो, कर्जमाफीला ऑनलाईन अर्ज भरून घेतले, त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना KYC अर्ज भरून घेतले. आज देखील त्या ठिकाणी आपल्याला याच्यात अर्ज करायचे, परत त्याचे निकष अटी, आणि मग आपल्याला त्या ठिकाणी मिळताना मात्र खाली काही मिळणार नाही. 2019ची अट तर रद्द झाली पाहिजे. दादा माझी आपल्याला विनंती आहे की 2 लाखाची जी मर्यादा ठेवली आहे ती 2 लाखाची मर्यादा देखील त्या ठिकाणी 3 लाखापर्यंत असणं आवश्यक आहे. कारण 2 लाखाच्या त्याचं कारण असं आहे की 3 लाखापर्यंत आपल्याला कर्ज मर्यादा दिलेली आहे, आणि मग 3 लाखापर्यंत कर्ज घेतलेल्या लोकांना 2 लाख कर्ज दिलं तर त्या ठिकाणी कर्जमाफी होत नाही. तर ती मर्यादा 2 लाखाची 3 लाख केली पाहिजे, ही त्या ठिकाणी मागणी करावी. आणि त्याचबरोबर आज या अटी शर्तीमध्ये जे पैसे ज्यावेळेस कर्जमाफीतले 50,000 मिळणार आहेत किंवा 2 लाख, त्यानंतर ती कर्जमाफी झाल्यामुळे तो OTS मध्ये जाणार आहे, आणि OTS मध्ये गेल्यावर परत कर्ज मिळायला अडचण निर्माण होती. तर त्याला ती OTS ची अट नसावी आणि त्याला सिबिलवरती इफेक्ट नसावा, जेणेकरून परत त्याला कर्ज मिळत असताना. अजून एक दादा त्याच्यामध्ये आपण बघितलं असेल तर काल महसूल मंत्री महोदयांनी सांगितलं की ज्याच्याकडे ट्रॅक्टर आहे त्याला कर्जमाफी नाही. मग ट्रॅक्टर असणाऱ्याला शेतकऱ्याला कर्जमाफी नाही, मग शेतकऱ्याला कर्जमाफी ट्रॅक्टर घ्यावे म्हणून त्या ठिकाणी आपण योजना दिली, ट्रॅक्टर घेतले,
आणि आज ट्रॅक्टरच थकीत आहेत, ट्रॅक्टरच अडचणीत आहेत हप्ते, आणि मग शेतकऱ्याला अडचणीत आणायला तो ट्रॅक्टर जबाबदार आहे, आणि आता कर्जमाफी मिळायला पण ट्रॅक्टर नको. म्हणजे डबल सरकार त्या ठिकाणी भूमिका घेतंय. तर याच्यामध्ये मोठे शेतकरी आहेत, ज्याचं 1-2 कोटी रुपये इन्कम टॅक्स भरतेत, त्याला कर्जमाफी देऊ नका, आमचं त्याच्याबद्दल म्हणणं नाही. पण सामान्य जो शेतकरी फक्त शेतीवर अवलंबून आहे, त्याला मात्र सगळी कर्जमाफी मिळाली पाहिजे, ही भूमिका घेतली पाहिजे. मी या निमित्तानं सगळ्यांना, दादा, आम्ही उद्यापासनं माढा तालुका आणि पंढरपूर तालुक्यातल्या सगळ्या ग्रामपंचायतला आव्हान केलंय की आपल्या आपल्या ग्रामपंचायतचा ठराव करून आपल्या अन्नत्यागाला त्या ठिकाणी पाठिंबा म्हणून